मंडळीनू ह्या बघा काय इकडे तर सगळी लावणी झालेली असा, पण पावसान पूर्ण पाठ फिरवल्या ना. आता ही लावणी बघा निकतीच केलेली आहे, म्हणजे 4-5 दिवस झाले असतील. तर खरा म्हणजे ह्याच्यात पाणी हवा होता खूप प्रमाणात, कारण रान असताना तर मरण जाता पाणी असला काय फुगून ठेवला काय. पण आता डबल काम लागतला आणि लावणीचं पण सांगू शकत नाही किती त्याची ग्रोथ होतली व्यवस्थित. आणि जर असंच जर राहिलं ऊन तापवीत वगैरे तुम्ही बघू शकता काय तापला बघा, एकदम सरायसारख्या दिसता सगळा. तर काहीतरी ह्या प्रॉब्लेमच आहे पावसाचा. पावसानं प्रॉब्लेम केला ना. आणि हे बघा हे कोपरे सगळे अजून ह्याच्यात लावणी अजून बाकीचा. तर सगळं अटकान राहिली आहे शेतीची कामं या पावसामुळे. बघूया आता कधी पाऊस पडता वगैरे, ह्या सगळं आशेनच सगळेजण. चला आता आपण नदीकडे जाऊया. पप्पानी आई तिकडे गेली आहे तो उकरड आणूक, तर तिकडे जाऊया आपण सायकलवरून. आई आणि पप्पा उकरड टाकतात आणि साफसफाई करतात बागेची. हे बघा आता उकरड टाकल्याने आणलं सगळं उकरड. ही बघा हळद बघा, ही गेल्या वर्षीची असा आणि ही ह्या वर्षीची हळद. मस्त येईल या बघा. ह्याचं काय, ह्या काय हे लावूचं रे आता काय कसली हे मिरचीचं आवा. हो भरपूर ना घन ना. लावचं आता ते वळीन का लावणार असतं तेव्हा. आता पाऊस पडलो असतो काय लाव खाया रे. हे मिरचीचं आवा का चूर्णाचो चुरून असा यो. बघा इकडे जे वेल लावलं आपण मागच्या वेळेक, तर ते आता जरा व्यवस्थित त्यांनी हे धरल्याने या म्हणजे होतात मोठे होतात. तर आता त्यांना सपोर्ट देऊच लागतो. आता ह्या तुमका ह्याच्यात ह्या हिरव्यागार ह्याच्यात जंगलात तुमका ते कठीणच दिसतं ना. हे बघा ह्या झेंडू त्याचं झाड आहे. बघा या चिन्याच वेल ओळखू भेटत तुमका ज्यांका माहीत आहे त्यांना ते पटकन ओळखतले चिन्याचं वेळ यो. आणि बघा चूर्णाचं कांदो बारको हे आम्ही लावलेलो आहे मध्ये मध्ये मध्ये. इकडे पण वेल तवशीन हे भोपळ्याचं वेल आहे बघा. बघा बघा इकडे आई आणि पप्पा साफसफाई चालू आहे सगळी भोवतारची. हे बघा हे कढीपत्त्याचं झाड आहे हे बघा. आणि इकडे आम्ही या आवळ्याचं झाड ह्यावेळी घेतलेलो आम्ही आई आणि मी. पप्पाने हे लावलं नाही आवळ्याचं झाड. आणि ह्या बघा चिना हे पण हे आपण लावलो. हे बघा वेल बघा मोठं झालो. आता हे पसारतो ह्याका काय सपोर्ट देऊची गरज नाही, वाढत जातं व्यवस्थित असे. ती बघा रानकेळ चवय बोलतो आपण त्याका. इकडे मम्मी पप्पा जे हळद लावलेलो त्याका भराव टाकता, म्हणजे भराव टाकल्यावर एकदम तिपटीन चौपटीन ते हळद रुजान येतात. किंवा रुजान म्हणजे चांगली हे येतात त्याका कांदे येतात खाली वगैरे, हळकुंडा बनतो त्याका आपण ते येतात बऱ्यापैकी येतात. तर त्या करूचं लागता, कारण माती वगैरे भर वगैरे उकरड वगैरे टाकूचं लागता. तर त्या टाकण्याचं काम चालू असा तर तुमका दाखवते. हे बघा हे सगळं मिरची असा ही आता भरपूर घनच झाली तर आता ही जरा मोठी होता काय बघता आई. आणि नंतर ती मग शिफ्ट करतली कोपऱ्याने वगैरे. पाऊस आता केलं तरी काय फरक नाही पडत नाही. नाही ते कसा पावसात कुसली काय ना उठतली उठतली चटणी तर काय उठतली नंतर. हे बघा अशी असा भराव टाकूच असता. पाऊस येतो वाटतं ना. ही येऊन दे बाबा 2 दिवस थंडी लागून.
हे काजूचं रोपटो हे लावल्याने या पप्पानी. आणि काय आंब्या काय जपा पप्पा. पाऊस येता पाऊस. हे बघा पाऊस. बघा अशा पद्धतीने भर टाकूची लागता. हे काय बुजून टाकतास की काय त्याचा का. येतं रे आईस. हे बघा हे आता कांदे हे दिसतात ना ते पूर्ण झाकून घ्यायचे माती. पूर्ण कांदे दिसतात बघा. हे इकडे असत बघा म्हणजे वरवरच सगळे पोषण. ते बघा इकडे बघा. तर बघा इकडे पण बघा. तर हे सगळे असे भरून टाकायचे आपण माती टाकून ते पूर्ण भराव टाकायचे. मग ते चांगले कांदे आतमध्ये अजून जनरेट होतात वगैरे. जय शिवराय. मी सचिन घाडीवकर देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता गावात आहे. तर गावा गेल्यावर समजला की पाऊस नाही आणि थोडी शेतीची कामं आहेत म्हणजे लावणीसाठी इलेले बेसिकली. तर ती लावणी काय अडकली आहे सगळी पावसामुळे. आणि पावसाची आम्ही सगळेजण वाट बघतो. सगळेजण शेतकरी पावसाची वाट बघतात. तर बाकीचे आता पाऊस नसल्यामुळे छोटी मोठी कामं करून चाललेली असतात करूची. तर आता इकडे उकरड घालता आईनी पप्पाने आई बऱ्याच झाडांका उकरड घातल्यानी या. कारण काय त्यांना चांगली ग्रोथ होऊ येऊन. तर तुमका मी दाखवते काय काय झाडा वगैरे खायच्या झाडांका घातल्याने उकरड. जास्त करून जे आपण वेली लावलो त्यांना घातल्याने या उकरड. तर आता चला दाखवते. हे बघा हे तवशीचं वेला. तर हे का उकरड घातल्याने या बघा. हे माटव असा. हे बघा हे उकरड घातल्याने या. माटव असं स्लोपमध्ये आहे कारण काय जमीन अशी उतारवा आहे त्यामुळे स्लोपमध्ये घातलेलो हा माटव. आता बघूया किती राहता टिकता वगैरे. कारण काय थोडं जरा त्याला सपोर्ट आणि मजबूत नाही झाला तो. हे बघा आता हे जरा साफसफाई करूची लागतं ती माका येऊन. तर ती करूया आपण नंतर सावकाश. हे बघा पूर्ण आहे माती टाकून घेतल्याने पप्पानी. आणि आईन रोपा सरळ केला. याच्यावर माती पडली होती म्हणजे ते दबले होते ते रोपा सरळ केल्याने. ते कसं तुम्ही लाईनला मध्ये मध्ये असे ना अशी लाईन लावू मध्ये एक लाईन 3 लाईन लावू. माती खनाक नाही कोण मी आपले असेच ठेवले टिकून ते 2-3 पाण्याची चॅट टाकतात कुसण्यापेक्षा तर ठीक आहे ना. खनाक हे नको राहू पण हेच बरे होते रे. भर पडले हळूहळू. कशी लावतेला काही लावतेला आपलंच आहे ना त्याच्या कारण इलो तर दोन्ही कोपऱ्यांचा आपल्याच येईल. हे बघा इकडे भराव टाकल्याने या म्हणजे उकरड टाकल्याने या मम्मी पप्पानी. आणि आई हैलो वेल म्हणजे कसले वेल आई करांदे ना कणगीचे वेल काढून म्हणजे हे नको बोलतात पप्पा त्यांच्या हिशोबाने ते लावतात. चला आमच्या डोक्यात त्यांनी म्हणजे त्यांच्या डोक्याने ते चालतात. चला चालूया काय प्रॉब्लेम नाही. कारण काय काहीतरी इले व्यवस्थित बस झाला. हे बघा चांगले वेल झाले ना येत होते. हे बघा उलट एका अर्थाने हे काढले समजा तर चांगलेच असतात म्हणजे आणि वाढीक जरा चांगले होतात. अशी काही काही झाडं असतात काय काय झाडं हे बघा की काढले तर मरतात सुद्धा म्हणजे जमिनीतून हे करून काढली तर. आता ह्या बघा ह्या चिकूचं झाड आता हे पप्पांका अडचण होऊ लागला घराकडे तर हे आणून लावले नाही. आता काय माझ्या जगता की काय पण चांगलं झालेला बऱ्यापैकी झालेला आहे. मस्त चिकू वगैरे लागत होते भेटत पण होते.
हे बघा, या कारल्याची वेल, ही भोपळ्याची वेल. हे बघा, कणगीचे कोंब त्या वेली काढले होते, ते हे लावतो त्याच्या पप्पांच्या हिशोबान. हे बघा, आईनं ऑलरेडी लावलं नव्हतं. आता हे बघा, सगळे हे लावतो, बरेच वेली, म्हणजे सगळे जेवढे टाकलो कणगी तेवढे रुजा निघलेत. आता बघूया आता. हो, एवढे घन नको. लांबट अशी हे करू